सुरगाणा तालुक्यातील पोहाळी परिसरातील रस्त्यावर साखळीवर चालणाऱ्या जेसीबी विनापरवाना घेऊन जाताना रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्रकार समोर आलाय। संबंधित जेसीबी रस्त्यावरून नेण्यास माजी सरपंच तसेच ग्रामस्थांनी विरोध केला असतानाही संबंधित ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष करून जेसीबी घेऊन नेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। साखळीवर चालणाऱ्या जड जेसीबीमुळे रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुकसान होऊन रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सार्वजनिक बांधकाम अथवा संबंधित विभागाची परवानगी न घेता अशा प्रकारे जड यंत्रसामग्री रस्त्यावरून नेण्यात आली असल्याची समजदार नियमानुसार कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान ग्रामस्थांनी विरोध करूनही संबंधित ठेकेदाराने जेसीबी घेऊन गेल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रस्त्याचे नुकसान करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तसेच विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर संबंधित विभागाचे अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। नमस्कार, कालचीच घटना आहे पोवाळी गावातली। ग्रामस्थांचे असं म्हणणं आहे की जे साखळीवरचं बुलडोजर आहे यामुळे पोवाळी गावाचा रस्ता खराब झालेला आहे। यावेळी संबंधित चालकाला सूचना देण्यात आल्या, परंतु तो कोणालाही न जुमानता त्याने साखळीवरचा जेसीबी घेऊन पोवाळी गावाच्या रस्त्याची दुरावस्था केली आहे। ठिकठिकाणी यामुळे खड्डे पडले आहेत। तरी हा मुजोर ठेकेदार कोणालाही न जुमानता आतापर्यंत 3 ते 4 वेळा सदर आपले बुलडोजर हे डेव्हलपमेंटसाठी आपल्या शेतामध्ये घेऊन गेले, परंतु सरपंच उपसरपंच यांनी तक्रार करूनही हा ठेकेदार कोणाला जुमानत नाही। तर याच्यावरती प्रशासन काय करते ही भूमिका बघण्यासारखं आहे, कारण की प्रशासन याला काय कारवाई करणार या गोष्टीकडे पोवाळी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण दाखल, सुरगाणा।